ग्रामविकास विभागाने 17 जूनला जाहीर केलेल्या सुधारित सरपंच आरक्षणानुसार नाममात्र व सर्वसाधारण प्रवर्गात 725 ग्रामपंचायतमधील महिला राखीव पदासाठी 7 व 8 जुलैला आरक्षण काढण्यात येणार आहे। तसेच आदेश जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी मंगळवारी निर्गमित केले आहेत। यामध्ये संबंधित तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले, तर SDO हे नियंत्रण अधिकारी राहतील। याबाबतचे राजपत्र 5 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झाल्याने पुढील 5 वर्षाकरिता म्हणजे 4 मार्च 2030 पर्यंत हे आरक्षण कायम राहणार आहे। विशेष म्हणजे 6 महिन्यात जिल्ह्यातील किमान 550 ग्रामपंचायतीच्या सर्वाधिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यातच थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार आहे। या सरपंचांना कायद्याने अधिक अधिकार बहाल केलेले आहेत। त्यामुळे गावागावात चुरस वाढणार आहे। जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रात पैसा कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने चिखलदरा व धारणी तालुक्यातील 116 सरपंच पदे ही अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत। येथे यापूर्वीच महिला आरक्षण निश्चित झाले आहे। याशिवाय जिल्ह्यातील 725 ग्रामपंचायतीमध्ये आता 7 व 8 जुलै रोजी महिला आरक्षण सोडत असल्याने प्रशासनासह राजकारणातील हालचाली गतिमान झाल्या आहेत। 7 जुलै रोजी अमरावती भातकुली चांदूर रेल्वे मोर्शी दर्यापूर व अचलपूर तालुक्यात महिला आरक्षण सोडत होईल, तर 8 जुलै रोजी नांदगाव खनेश्वर तिवसा धामणगाव वरुड अंजनगाव सुरजी व चांदूर बाजार तालुक्यात महिला सरपंच पदासाठी ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात येणार आहे। जिल्ह्यात 725 ग्रामपंचायतीमध्ये 50% महिला राखीव याप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होत आहे। यामध्ये ग्रामपंचायतीची संख्या विषम असल्याचा कायदा महिला सरपंच पदाला होत आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 नुसार ही पदे आरक्षित करण्यात येईल। SMR न्यूज अमरावती।